अगं पिल्लू, 2 महिने नुसतं लग्नाला झालं आणि तिसऱ्या महिन्यात तिला राहिलं. 1.5 महिन्यापासून तिचं चेकअप चालू केलं, ट्रीटमेंट चालू केली. तिला कळालं, तिनं दंगा का भोलासंग करायला लागली आणि नुसतं बाळ नको, बाळ पाड लावली तिनं. तो काहीच सांगितलं नाही, ते आम्हाला बाळ पाहिजे होतं. अशी ती बाई एवढी चांगली नाही आहे गं तुमच्यासारखी बाळासनी धरून, संसार धरून प्रपंच करणारी बाई नवं बाळते. आणि त्याच्यामुळं आम्हाला भीती वाटली की हे बाळ पाडेल म्हणून. आता मरणाची भीती मला नाही आहे सोड. आता किती जगेन काय जगेन ते कोणाच्या नशिबातल्या वाचले, थोडीच वाचले का कोणी. पण ती बाई चांगली नाही. तिनं आपलं बाळ का नाही नुसतं मारायचं ठरवलं होतं की नाही. ते एका बाळाला पण तिने तसाच बनवास दिला आहे. जर ती नेणारीच बाई असती की नाही तर भांडून झगडून आमच्याकडं ओढून तोडून घेऊन गेली असती. 2 महिन्याचं पाठवलं नसतं का बाळा. जरा विचार करा की. का मावशीला रडवायचं ठरवलं आहे तुम्ही? रडवणार आहे आम्हाला सारखं. मी बाळाला जतन करू का नको सांगा? करणार मी जोपर्यंत बहिला चिटकत नाही तोपर्यंत बाळाला करून घालणार. ही माझी गॅरंटी. मी जिद्द सोडणार नाही.